एप्स्टीन फाईलमध्ये असलेल्या जगातील अनेक नामवंत नेत्यांची नावं आल्यानंतर आणि त्यांचे कृत्य हे समोर आल्यानंतर त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देखील आल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केलेले आहे। सोबतच त्यांनी मुंबई येथे एक मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे की जर नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा नाही दिला किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांचा राजीनामा नाही देता तर येणाऱ्या एप्रिलमध्ये एप्स्टीन फाईलमध्ये असलेले नरेंद्र मोदी यांचे जे काही रील्स असतील ते बाहेर काढण्यात येईल। मी एवढंच सांगतो त्याच्यामध्ये की जे काही डीप स्टेट आहे त्या डीप स्टेटनी अनेक लोकांना असं सांगितलेलं आहे की आरएसएसने मोदींचा राजीनामा घेतला नाही आणि त्यांनी बीजेपी मधल्या कुठल्याही माणसाला पंतप्रधान करावं, ते जर केलं नाही तर ज्यामुळे मोदी ब्लॅकमेल होतात आहेत त्या संदर्भातल्या काही रील्स या बाहेर येतील असं ते सांगतायत। थँक्यू। हो, कारण का मोदीनं आरएसएसनीच मोदींना पंतप्रधान केलेलं आहे, त्याच्यामुळे हटवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे। मी असं म्हणेन त्यांना तिथे बोलायला दिलं नाही तर आम्ही इथे निमंत्रण दिलं होतं, लोकांमध्ये बोलायचं होतं। त्यांनी लोकांमध्ये येऊन जर बोलले तर मोदींना काढा किंवा नका काढू। ऑक्टोबरपर्यंत लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधी लावू शकतो अशी परिस्थिती आहे। आता त्यांनी खुलासा त्यांचा करावा, मी काय सांगू शकत नाही। ते का लढत नाहीयेत, का रस्त्यावरती उतरत नाहीयेत, का आवाज उठवत नाहीये, याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा, राज ठाकरेंनी करावा, त्याच्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टीज आहेत त्यांनी करावा, काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, खरगे आहेत यांनी करावा, स्टॅलिन आहेत त्यांनी करावा, टीएमसीच्या ज्या ममता बॅनर्जी आहेत त्यांनी असं करावं। आणि सगळ्यात मोठं जे आहे ते दोन पार्टीज, एक म्हणजे नितीश कुमार आणि दुसरा असणारे चंद्रबाबू नायडू यांनी ऍटलिस्ट मोदींना विचारावं की तुझं नाव इथपर्यंतच आहे का, ह्याच्या पुढे पण आहे। मी दावा नाही केला, मी असं विचारलेलं आहे की उद्या हे जर युद्ध वाढलं तर तुम्ही असणारा भारताचे हवाई अड्डे आणि आर्मी, का त्याच्यामध्ये डिफेन्स हा सुद्धा इश्यू आहे, तर तुम्ही असणारा आर्मी सुद्धा लेन करणार आहात का? आणि एअरपोर्ट जे आहेत ते इराणवरती हल्ला करण्यासाठी तुम्ही ते देणार आहात का, याचा खुलासा गव्हर्नमेंटनी केला पाहिजे। शोकही व्यक्त केलेला नाही। म्हणजे ज्या इराणने एवढी वर्ष भारताला काश्मीर मिळाला पाहिजे, भारताचाच काश्मीर आहे अशी ज्यांनी भूमिका घेतली, त्यांच्या एका खोमिनीसारख्या असणाऱ्या सर्वोच्च नेता हा ज्यावेळेस युद्धामध्ये मारला जातो त्याच्या संदर्भातला शोक संदेश सुद्धा